सन्माननीय गजाननजी बुरुड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू। मी आयोजकांना विनंती करेन की आपण त्यांचा सुद्धा या मंचावरती सन्मान करावा। खरं तर मी मगाशी सुद्धा सांगितलं की आता बैलगाड्या शर्ती आल्या, क्रिकेट आलं, मात्र क्रिकेट आणि बैलगाड्या शर्ती यांना तेवढंच क्रेज आलाय, मात्र मैदानं ही आपापण कशी गाजवायची ती आपल्यावरती असतात। आणि सध्या तरी पाहतोय कल्याण डोंबिवलीचं ग्रामीणचं क्रिकेट सर्वांचं लक्ष वेधून घेणारं क्रिकेट आहे, त्यामुळे येथे येणारा प्रत्येक पाहुणा हा देवासमान असतो। क्रिकेट चाहते मात्र आमचे सकाळपासून मैदानावरती गर्दी करत असतात। त्या सर्वांचं पुन्हा एकदा आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारलीच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत। सामन्याला होतंय सुरुवात, या ऐकूया दत्तादादा इंदारकर यांचा आवाज। थँक्यू जगदीश पाटील। तर बघा या ठिकाणी आता छोटी मोठी लढाई पूर्ण झालेली आहे। तर बघा भंडारलीचे जे व्हॉलेंटियर आहेत त्यांना विनंती असेल की आपण सीमारेषेचा ताबा द्यायचा आहे। शेवटची मॅच आहे, ग्रँड फिनाले आहे आणि आपण लक्ष ठेवून त्या ठिकाणी काम करायचं आहे। या दरम्यान उपशाखा प्रमुख भंडारलीचे शरद पाटील या ठिकाणी उपस्थित झालेली विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। 5 षटकांच्या सामन्यातील हा ग्रँड फिनालेचा पहिला फटका आपण पाहतो। कल्पेश गोवारी ऑन फायर, चेंडू सीमा पार, ठोकलाय। प्रभात देसाई आणि प्रभात देसाईकर आणि राहुल पाटील या दोन मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं। बरीच खलबली माजली त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये। जरा जास्त गडबड नको, शेवटच्या क्षणाला आम्हाला सुद्धा कॉमेंट्री चांगली करू दे। 2 दिवस आम्ही सुद्धा घालवले त्या ठिकाणी आणि चांगली कॉमेंट्री कशी प्रेक्षकांपर्यंत जाईल आमच्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या समवेत आम्हाला चांगली कॉमेंट्री करून द्या। दोन्ही संघाच्या 12वे खेळाडूंना मी विनंती करतो। आत्ता धावफलक आपण पाहतो बंधूंनो, तब्बल 5 या आकड्यावर। पॉवर प्लेचं षटक, सिनियर फ्रॉम भोयरचं षटक, अगदी ऑन साईडला चेंडू, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी। आणि बघा थोडीशी फंबल आपण पाहिली, त्याचा फायदा घेत असताना सिंगलला डबलमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि घेतल्या गेले त्या दरम्यान 2 धावा। दोन्ही बंधूंनो नक्कीच धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावर धावा तब्बल 7 आकडा आपल्या मराठी भाषेमध्ये शुभ मानला जातो, त्याच आकड्यावर जाऊन पोहोचला या ठिकाणी टीम कौसा। हळूहळू का होईना परंतु धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी। आणि आता मोठा ब्लास्ट, चेंडूला भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने, बिग 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 षटकार। डीजे तर आत्ताच आमच्या जगदीश पाटीलने सांगितलं की बैलगाडा शर्यत आणि क्रिकेटला सुगीचे दिवस आहे बंधूंनो, खूप एन्जॉयमेंट केलं जातं या 2 खेळांमध्ये। त्यात आमच्या हौसे आपण पाहतो कैलास पाटील भंडारलीचे बैलगाडा मालक। प्रेमचा हा चेंडू पुन्हा एकदा अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने एक टप्प्याने चेंडू सीमारेषा पार होताना आपण पाहतो। अजून एक मोठा फटका, चेंडू सीमा पार, धावा 4 चौकार। आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी आपण उंबरली संघाची पाहिली, पर कालचा दिवस पूर्ण आपल्या नावी करणारा कौसा संघ तब्बल 1 सामन्यात 9 षटकार आम्ही पाहिले ते कौशा संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून। त्यात वाटा होता ओमकार आणि कल्पेश गोवारीचा, काय फलंदाजी केली होती 2 फलंदाजाने। आज तेच सातत्य असेल का? टॅपिंग क्रिकेट पाहतो, सन्मान
प्रत्येक चेंडूवर आपण मोठा फटका मारू शकत नाही हे दाखवलं या ठिकाणी ओमकारने आणि चेंडूला सन्मान देत असताना परत एकदा एक सिंगल प्रस्थापित केली. पहिलं षटक बंधून पॉवर प्लेचं होतं. पॉवर प्लेचं षटक संपन्न झालं या ठिकाणी आणि या पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्यात 18 धावा, म्हणजे मजबूत धाव संख्या या पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहतो. याचं कारण काय असेल तर ही आहे कौसा संघाची फलंदाजी. ज्या फलंदाजाने कालच्या दिवसात मात्र काय झंझावती फलंदाजी केली. असं म्हटलं जातं की गॅप जर असला एक दिवसाचा तर फलंदाजी कोलमडतं, परंतु नाही. कौसा संघाचे खेळाडू सांगतात आम्ही पूर्णपणे प्रॅक्टिस करून आलो या मॅचमध्ये, फिनायला सामना खेळायचा आणि आमचा इरादा आहे का हा सामना जिंकून आम्हाला आई गावदेवी भंडारली चषकाचा चॅम्पियन बनायचा. या इराद्याने मात्र ठोस सुरुवात देत असताना पहिल्या षटकात तब्बल धावा 18. ज्युनियर प्रेम भोईर कमबॅक करावा लागेल, कारण कौसा संघाचा झंझावत जर रोखला नाही तर कालच्या दिवसात या संघाच्या खेळाडूने या खेळपट्टीवर मात्र अक्षरशः धावांचा पाऊस पारला होता. तोच कौसा संघ मात्र या ठिकाणी खेळतो या मैदानावर. दुसरं षटक गोलंदाज ज्युनियर प्रेम भोईर. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आज दिवसभरात या खेळाडूने केले. बंधूंनो, कल्याण ग्रामीणचा विचार करायचा झाला तर याला म्हटलं जातं छोटा पॅक बडा धमाका. असा हा गोलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय ज्युनियर प्रेम भोईर. पहिला चेंडू बंधूंनो बघा, वेगवान गोलंदाज. काय नाव आहे कल्याण ग्रामीण मध्ये या गोलंदाजाचं हे पहिल्याच चेंडू क्षणी दाखवून दिलं, कारण ओमकार सारखा फलंदाज पहिल्याच चेंडूवर बीट करत असताना चेंडूला डॉट. याच दरम्यान आमच्या दैसरगावचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच भरत शेठ भोईर सुद्धा मॅचचा आनंद लुटताना आपण पाहतो या ठिकाणी. बंधूंनो, भरत शेठ भोईर यांच्याबद्दल काय सांगायचं. समाजसेवेचा वसा घेतलेलं व्यक्तिमत्व आमच्या दैसरगावचं आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी लाईव्ह नाही तर थेट या सामन्याचा आनंद घेत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू बघा. ज्युनियर प्रेम भोईर, मी कौतुक केलं होतं या गोलंदाजाचं. काय याला म्हटलं जातं एक चांगला गोलंदाज, कारण कौसा संघाची ताकद म्हणायला गेलं तर त्यांची फलंदाजी आणि त्या फलंदाजीला मात्र पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर रोख लावण्याचं काम केलं. कुठल्या गोलंदाजाने असेल तर तो गोलंदाज म्हणजे या उंबरली संघाचा ज्युनियर प्रेम भोईर. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, अगदी लक्ष वेधून घेणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने चेंडूची अडवणी आपण पाहतो. 2 धावा मात्र या दरम्यान घेण्याचा अवधी कल्पेश आणि त्याचा सहकारी ओमकारच्या जवळ होता आणि 2 धावा मात्र नक्कीच घेतल्या गेल्या. 2 ने का होईना बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक पुढे जात असताना 21 या आकड्यावर. हॅलो, अगदी ठसन सामना पाहायला मिळाले तील मात्र शंका नाहीत. कालचा दिवस गाजवलेला कौसा संघ आज खेळतो या मैदानावर. आई गावदेवी चषकाचा ग्रँड फिनाले. आउटफील्ड या ठिकाणी धोका देतो बघा. चौकार ज्याला असा वाटत होता क्षणार्धात, परंतु बॅड लक म्हणावं लागेल या ठिकाणी कल्पेश आणि घेतल्या गेले त्या 2 धावा. तर बघा, बिंदास पाटील यांना विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. या ठिकाणी स्कोरबोर्डवर आपण नजर टाकूया. या ठिकाणी स्कोरबोर्ड 23 आकड्यावर आपण पाहतो. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, नक्कीच लक्ष वेधून घेणारी गोलंदाजी आपण पाहतो ज्युनियर प्रेम भोईरची. कल्पेशला अगदी सतावलं याने. कल्पेश सुद्धा दादा कच्च्या गुरुचा चेला नाही या ठिकाणी, कारण व्यावसायिक. हॅलो, ब्रेक होतो माईक. हॅलो, चेक. सुंदर अगदी लक्ष वेधी गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी ज्युनियर प्रेम भोईरचे. आता मात्र स्ट्राईक एंडला ओमकार. या ओमकारने कालच्या दिवसात अक्षरशः पाऊस पारला होता षटकारांचा या मैदानावर.
याच दरम्यान मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो व्यवस्थित नव्हता त्या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवताना घेतले गेले 2 धावा. याच दरम्यान भंडारली गावचे समाजसेवक रामदास श्रीपत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. दादांना विनंती असेल यावं आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. या ठिकाणी संपन्न झाले या ठिकाणी 2 षटकांची खेळ आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा प्रति षटक 13 धावांच्या सरासरीने धावा आल्यात 26. नक्कीच थोडा टाइम आहे आपल्या समोर. मी भरत शेठ भोईर यांच्याबद्दल बोलत होतो. आत्ताच घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका बंधूंनो, नल पाणी पुरवठा योजनेचे ते अध्यक्ष आहेत आणि जेव्हा जेव्हा गरज पडली, अगदी तहानलेली होती 14 गावची जनता, जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा भरत शेठ भोईरने तिथे अगदी मदतीचा हात दाखवला आणि 14 गावच्या जनतेतील मनातील भावी नगरसेवक म्हणून आमचे भरत शेठ यांच्याकडे पाहिलं जातं. बंधूंनो, या व्यक्तिमत्व जर आवडलं असेल तर नक्कीच या व्यक्तिमत्वासाठी टाळ्या सुद्धा झाल्या पाहिजेत भरत शेठ यांच्यासाठी. तिसरं षटक गोलंदाज. अगदी ठस्सन सामना आपल्याला पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले जशी पाहिजे तशी आपल्याला पाहायला मिळेल, तील मात्र शंका नाही. दोन्ही संघ अगदी 2 दिवस गाजवलेले संघ आपण पाहतो आणि खेळायचा आहे त्यांना ग्रँड फिनाले आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना आपण पाहतो या ठिकाणी उंबारली संघाचा अनुभवी खेळाडू या ठिकाणी प्रेम भोईर आणि त्याचे सहकारी मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना कल्पेश गोवारी समोर एक धडधाकट फलंदाज ज्याला म्हटलं जातं तोच मात्र स्ट्राईक केला. तिसरे षटक गोलंदाज यशवर केलाय हल्ला, त्या ठिकाणी फटका पासलाय, कॅच सुटली त्या ठिकाणी आणि जीवनदान दिलं जातं या ठिकाणी. हा जीवनदान मात्र मला वाटतं उंबारली संघाला महागात पडेल, कारण कल्पेश सारख्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान देत असेल तर मी नक्कीच म्हणेन की स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेणे इतपत बोलू शकतो मी. कारण कधी आपल्या बॅटचा पेस ओपन केला तर मात्र धावांचा पाऊस पाडण्याची क्षमता कल्पेशकडे आहे आणि त्याच कल्पेशचा मात्र या ठिकाणी झेल स्विच हिट. मी म्हटलं होतं कल्पेशला जीवनदान देणं महागात पडेल टीम उंबारलीला आणि तेच चित्र लगेच दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतो. चेंडू सीमापार. थँक्यू डीजे. जरा कमी वाजवा, आम्हाला कॉमेंट्री करून द्या. ग्रँड फिनाले मजा करायची आम्हाला मैदानावरच कॉमेंट्रीची. तिसरं षटक गोलंदाज आपण पाहतो. यशचा फुलटॉस भिरकावून देण्याचा प्रयत्न, फटका पासलाय. झालंय काय उंबारली संघाच्या क्षेत्ररक्षकांना. बॅक टू बॅक 2 जीवनदान पाहतो, तेही कल्पेश गोवारीला. नेहमीच म्हटलं जातं ना की घायल शेर कधीही आक्रमण करू शकतो आणि या घायल शहराला जर जीवनदान दिलं तर मात्र ते महागात पडेल उंबारली संघाला. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 झेल सुटले गेले कल्पेश गोवारीचं. तिसरे षटक संपन्न होत असताना आपण पाहतो या ठिकाणी 3 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. या ठिकाणी स्ट्राईकला ओमकार आणि कल्पेशने नाबाद भागीदारी काय केली होती. स्वेर चेंडू या ठिकाणी आपण पाहतो दिशाहीन गोलंदाजी करताना. लगेच थर्ड अंपायर या ठिकाणी रेफर केलं गेलंय. रिव्ह्यू असेल या ठिकाणी. या दरम्यान भंडारली गावचे समाजसेवक बिंदास पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल या पण व्यासपीठावर. स्पर्धा बंधून आपण पाहतोय 2 दिवसीय स्पर्धा. असं वाटत नाही की 2 दिवसीय स्पर्धा असावी. ज्या पद्धतीने आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारली यांचं आपण आयोजन पाहतो. भरपूर मान्यवर आमच्या मंचावर उपस्थित आहेत. या ठिकाणी गुरुनाथ पाटील आहेत दहिसर मोरीचे, माजी जिल्हा परिषद सदस्य. वाईट बॉल, पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. अवंतर धावफलकाला पुढे घेऊन जाईल या ठिकाणी 34 आकड्यावर. तिसरे षटक मार्गात असताना किती धावा करेल, कारण ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये
या कौसा संघाला मी अगदी धावांचा पाऊस पाडताना पाहिला होता. तोच कौसा संघ थोडासा अडखलताना आपण पाहायला मिळालं. केलेल्या चुका या माग पडतील का शेवटच्या सत्रात उंबारली संघाला? ज्या पद्धतीने 2 झेल आपण सुटताना पाहिले कल्पेश. आता ओमकारने बॅट उचललाय, चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने एक मोठा ब्लॉट सीमापार षटकार. गाणे डीजे मास्टरच्या माध्यमातून आमच्या उपस्थित पाहुणे आहेत त्यांना सुद्धा ऐकायला मिळाले या ठिकाणी. धन्यवाद. बॅक टू बॅक ओमकार लागलाय आता षटकार मारायला, चेंडू सीमा पार, बिग षटकार. आपण पाहिलं कल्पेश गोवारीला, कुणाच्या खांद्यावरी कुणाचे ओझे. 2 जीवनदान कल्पेश गोवारीला, पण वात्या गंगेत हात धुवून घेतो आता ओमकार. बॅक टू बॅक 2 षटकार. गोलंदाजी महागडी उंबारली संघाची. आता आपण पाहतो तिसऱ्या षटकात यश पाटील महागडी गोलंदाजी. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्पॉप होताना पाहतो ओमकारच्या स्वरूपात लागतोय पहिला धक्का. टीम कौसाला फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार मारल्यानंतर ओमकार बाद झालाय. नवीन फलंदाज झालाय इंटर आतमध्ये मैदानाच्या इनेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर निलेश भोईर. अजून एक मोठा फलंदाज. 10 चेंडू 28 धावांचं महत्वपूर्ण योगदान आजच्या मॅच सुद्धा ओमकारने दिलं. ओमकारची जर खेळी आवडली असेल तर बंधूंनो टाळ्या झाल्याच पाहिजेत ओमकारसाठी सुद्धा. काय फलंदाजी केली. बॅट चेंज करायचे या ठिकाणी. चला निलेश जा. 4थं षटक गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी. 4थ्या षटकात 5 रन केलं गोलंदाजाला या ठिकाणी. सेकंड स्पेल मध्ये आला या ठिकाणी. ज्युनियर प्रेम भर दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. पहिलं षटक बंधून पाहिलं होतं आपण. काय इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. फक्त षटक होतं त्याचं 8 धावांचं या मेगा फिनाले मध्ये. तोच प्रेम भोईर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये फटका फसलाय त्या ठिकाणी की काय, परंतु मोठा ब्लास्ट आहे, चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. फलंदाजाला जर जीवनदान देत असेल तर त्याचा भुगतान या पद्धतीने भोगावा लागतो संघाला. जो 2 झेल आपण पाहिलं कल्पेश गोवारीचे सुटलेले, आणि आता मात्र कल्पेश आक्रमक झाला. उंबारलेचा एक फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतो, त्याच्यावर हमला केला गेला या षटकात. बॅक टू बॅक ठोकलाय कल्पेशने दुसरा बिग हिट षटकार.
छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी गर्जना या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून आपण ऐकले. बंधूनो, खरोखरच ज्या राजानं आपल्याला सुगीचं दिवस आणलं त्या राजाचा जय जयकार आपण इथे पाहिला. ज्युनियर प्रेम पुन्हा एकदा सज्ज असेल. आता मात्र कल्पेशची बॅट सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो. अगदी पिचिंग पाहिली ऑफ स्टंपला आणि चेंडू आलाय डॉट चेंडू आपण पाहतो. निलेश हेच सांगतो कल्पेशला की फेर डिलिव्हरी आहे त्या ठिकाणी. चांगला चेंडू होता या ठिकाणी प्रेमचा. प्रेम एक वेगवान गोलंदाज, मी सांगितलं होतं एक फ्रंट लाईन गोलंदाज उंबरली संघाचा. काय गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये, परंतु समोर फलंदाज मात्र तितकाच मजबूत फलंदाजीसाठी जाणला जातो कल्पेश गोवारे. एक तेरी तो एक मेरी, तू मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार जरूर मारले होते कल्पेश गोवारे. तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र बीट करत असताना आपण 2 चेंडू डॉट पटव. एक तेरी तो एक मेरी असे सामना मैदानाच्या आतमध्ये, अगदी तेरी मेरीचा सामना, ठसन सामना आपण ग्रँड फिनाले या आयुदेवी चषक भंडारलीत आपण पाहतो. खूप चांगली मॅच प्रेक्षकांना एन्जॉय या ठिकाणी करता येतो. काय वेग आहे गोलंदाजीत. लेग स्टंप आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी लगेच पंचांनी हेरलं. चेंडू स्पेअर असेल या ठिकाणी. अवंतर धाव मात्र बऱ्याच अवधीनंतर धावपलकाला पुढे नेत असताना आपण पाहतो. 59 रन ऑन स्कोरबोर्ड. आत्ता धावा झाल्यात. मॅच बघायला मजा येईल. उंबाल्डी संघ सुद्धा बॅटिंग बाबतीत बिलकुल कमी नाही. किती धावा होतील या 5 षटकांच्या ग्रँड फिनालेमध्ये. लोअर फुलटॉस चेंडू अगदी एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार करत असताना चौकार. आपण पाहतो टीम कौसाचा आणि धावफलकावर धाव तब्बल 63 धावा आपण पाहतो. पुन्हा एकदा मोठा पटका, बिग ब्लास्ट, चेंडू सीमा पार. या स्पर्धेसाठी आपलं या आयोजकांच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा घेऊन चलतो या मॅचच्या दिशेने. ज्या पद्धतीने मैदानाच्या 69 धावा धावपलकावर आहेत, म्हणजे मजबूत स्थितीत या ठिकाणी आपण पाहतो बॅटिंग करणारा कौसा संघ. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. या षटकाला मात्र डेथ ओव्हर म्हटलं जातं. हानामारीचं षटक, तोडफोडीचं षटक. तोडफोड होईल का शेवटच्या षटकात, कारण ज्या पद्धतीने कल्पेशची बॅट मैदानाच्या आतमध्ये लागले, अगदी चांगली धावसंख्या आतापर्यंत मेंटेन केलीच. 4 षटकात आपण पाहिली 17-33च्या सरासरीने आतापर्यंत 68 धावा आपण धावपलकावर पाहतो. 69 धावा आपण पाहतो या ठिकाणी 17-33च्या सरासरीने. खरोखरच बंधूंना कौतुक करावं लागेल आमचे 2 स्कोरर कालच्या दिवसापासून. विराज पवार अगदी एक सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यांना 7 करण पाटील 2 स्कोरर. अगदी नवोदित असले तरी मात्र एक चूक सुद्धा त्यांच्या माध्यमातून आम्हाला भेटली नाही. असे स्कोरर कौतुक करावं तेवढं थोडंच या ठिकाणी. शेवटचं षटक लसित मालिंगा उंबारली संघाचा ज्याला म्हटलं जातं, तोच मात्र डेथ ओव्हरमध्ये आलाय धावा रोखण्यासाठी. स्ट्राईक एंडला निलेश भोईर एक आक्रमक बल्लेबाज. फुलटॉस चेंडू जर दिले तर मैदानाच्या बाहेरच आणावे लागतील ते चेंडू. चला बॉल द्या. मी कॉमेंट्री करताना नेहमीच म्हणत असतो की लोखंडी खडे जर चावाल तर दात तुटतील, आणि असे फुलटॉस बॉल जर मला वाटतं दिले या फलंदाजाला तर मैदानाच्या बाहेरूनच आणावे लागतील या ठिकाणी.
तर बघा या ठिकाणी कैलासवासी आशा सुनील पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल पाटील यांच्याकडून कल्पेशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक आपण देऊ या ठिकाणी. षटकार फटका फसला आता त्या ठिकाणी. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू नक्कीच पडेल तोपर्यंत अवधी होता. निलेश आणि कल्पेशकडे 2 धावा घेण्याचा. 2ने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल आणि आपण पाहतो या ठिकाणी 77 धावा 77 लकी आकडा. खूप महत्व दिलं जातं बंधूंनो 7 या आकड्याला. तोच आपण डबल आकडा पाहतो 77 777. सोमनाथ भोईर. यू मिस आय विल डेफिनेटली हेट. बंधूंनो मी कॉमेंट्री करताना नेहमीच सांगत असतो की बिल्डिंग तुम्ही किती मोठी बांधा, अगदी समोरचा दरवाजा अगदी कडी किल्ली एकदम मजबूत असते, परंतु मागचा दरवाजा जर उघडा ठेवला तर चोर तिथेच प्रवेश करते आणि तिथूनच चोरी करते. तेच घडलं या मैदानात. आता आपण पाहिलं लेग स्टंप दाखवलं आणि गोलंदाजाने ते वाकवलं. फलंदाज बाद. दिघे साहेबांचं गुणगान गाणारं गीत खरोखरच खूप वाईट वाटतं. रमेश पाटील उत्तर शिव रोडमधून गेल्यावर तिकडे जर लक्ष लागलं तर अक्षरशः डोळ्याला पाणी येतं. मी स्वतः सांगतो दत्ता यंदारकर, कारण हक्काचं मैदान होतं आणि हक्काचं मैदान मात्र गिलंकृत केल्याबरोबर खरोखरच एवढं वाईट वाटतं तिथे गेल्यावर की सांगून सुद्धा सोय नाही. पुन्हा एकदा सोमनाथ. अगदी वेगवान चेंडू. लेग बिफोरचा अपील पंच उचलून जातात. फलंदाज होईल बाद. तर बघा भंडारलीचे कोण ग्रामस्थ समाजसेवक आले असतील तर विनंती असेल की आपण या मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे, कारण स्पर्धा आपली आहे. जसं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी तसा आपला पण हक्क आहे या मंचावर येऊन बसण्याचा. तसेच कौसा गावचे सुद्धा अजून कोणी व्यक्तिमत्व समाजसेवक आले असतील आणि उंबारलीचे तर दोन्ही गावातील समाजसेवकांना विनंती असेल आपण पण यावं या ठिकाणी, कारण ग्रँड फिनालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये या 2 संघामध्ये रंगतो, तो म्हणजे कौसा आणि उंबारली या 2 संघामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. विजय टकले. स्लोवर बनवता या ठिकाणी भिरकावून देण्याचा प्रयत्न. हो मारलाय ठोकलाय विजयने षटकार. चंद्र टीमा पार. या धावा महत्वपूर्ण असतील कौसा टीमसाठी. स्कोरबोर्ड 83 धावा धावफलकावर. या 5 षटकांच्या ग्रँड फिनालेमधील हा शेवटचा चेंडू. सामना करणार विजय. काय विजयने फटका मारला त्या ठिकाणी. फलंदाज बाद. डॉक चेंडू आपण पाहतो आणि फलंदाज सुद्धा बाद झाला. बंधूंनो या ठिकाणी झाली 5 षटकांची सांगता. या ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकात बनवल्या गेल्या धावा विराज 83 धावा आणि 84 धावांचं टार्गेट या ठिकाणी शेड झालं या ठिकाणी. बंधूंनो खरोखरच मी काल पण म्हटलं होतं आज पण म्हटलं होतं की मी जास्त कॉमेंट्री करत नाही, परंतु या भंडारली गावचं प्रेम माझ्यावर एवढं आहे ना की जेव्हा जेव्हा या गावात स्पर्धा असेल ना तेव्हा पहिले कॉल मला केला जातो की दत्ता दादा कॉमेंट्रीसाठी येणार का, आणि मी नक्कीच हो म्हणतो, कारण या गावची स्पर्धा लीग स्पर्धा होते जी BPL भंडारली प्रीमियर लीग, त्या स्पर्धेसुद्धा मध्ये सुद्धा मला खेळण्याची संधी देते. एवढं प्रेम या गावाचं माझ्यावर आहे.
म्हणून मी जास्ती कॉमेंट्री करत नाही दुसऱ्या बाहेर ठिकाणी. परंतु भंडारले गावांचा शब्द कधी मी नाकारू शकत नाही. इतकं प्रेम या गावाचं माझ्यावर आहे. धन्यवाद. ही संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो मी. आणि आमचे महागुरू आता येतील जगदीश पाटील. खरोखरच कॉमेंट्रीच्या रूपात खूप वर्षे यांनी क्रिकेटच्या मैदानावर घालवली. ते माझे सहकारी, खूप जुना सहकारी माझा जगदीश पाटील नारिवली. आणि त्याला कॉमेंट्रीचे आमच्या कल्याण ग्रामीणचे जे युवा कॉमेंट्रेटर आहेत ना ते महागुरू म्हणतात. असे आमचे महागुरू या ठिकाणी येतील. बंधनो माझा शेवटचा टर्न होता या ठिकाणी. आणि खरोखरच आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या साक्षीने मी या इथून माझी रजा घेतो. पुढचं सूत्र आमचे महागुरू असतील कॉमेंट्रीचे जगदीशजी पाटील. आणि या दरम्यान जगदीश पाटील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी भगवंतदादा पाटील यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. डीजे थँक्यू सो मच. दत्तादादा एंदारकर उपस्थितांचं करूया पुन्हा एकदा स्वागत. क्रिकेटच्या रोमांचकारी, अद्भुतपूर्व आणि चित्तथरारक यामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आई गावधी क्रिकेट संघ भंडारले आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळतोय. शेवटचा दिवस, शेवटचा सामना. आता मैदानावरती छोटी मोठी युद्ध संपलेली आहेत आणि एका महायुद्धाला प्रारंभ झाला. आणि कौसा टीमने प्रथम बॅटिंग करत असताना या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. 5 षटकामध्ये 83 धाबा. मात्र कौसा संघाला हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे की याच उंबारणी संघाने 20 बॉलमध्ये 88 धाबांचा पाठलाग केला होता. तोच हा उंबारली संघ मैदानामध्ये आहे. त्यामुळे आता कोण कोणावरती भारी पडेल हे सुद्धा सांगणं फार कठीण आहे. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र कुणाचा. जो भारतीय जवान रात्रंदिवस सीमेवरती आपल्या सीमेचं रक्षण करतो त्या जवानांचा महाराष्ट्र पाहायला मिळतोय. जो शेतकरी धरती मातेच्या कुशीतून सोन्याचा घास पिकवतो तो महाराष्ट्र पाहायला मिळतोय. इट्स वाईट बॉल. ज्या महाराष्ट्राने सर सचिन रमेश तेंडुलकर यांना जन्म दिला आणि भारतरत्न पुरस्कार क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका क्रिकेटरला मिळाला तो महाराष्ट्र पाहायला मिळतोय. ज्या महाराष्ट्राने गायन कोकिला लता मंगेशकरना जन्म दिला त्यांचा महाराष्ट्र पाहायला मिळतोय. आणि आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय हे आपण भाग्यवान आहोत. कारण ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली महाराष्ट्राची भूमी आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत. सामन्याकडे जातोय. सामना सुरू झाला. पहिला बॉल वाईट फेकण्यात आला आणि दुसरा बॉल पाहायला मिळाला डॉट. फटका चांगला आहे. स्टॅन अँड डिलिव्हर. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. शानदार षटकार. चला गोलंदाज पहा मिळतो आपल्याला. ओमकार सिनियरला पाहतोय. या टीम मध्ये सुद्धा 2 ओमकार पहा मिळतात. पुन्हा एकदा
त्याच पद्धतीने सेम रिप्लाय जणू हायलाइट पाहतोय की काय क्षणचित्र म्हणजे पाठीमागे रिव्हर्स करून पाहिलं की काय असं वाटलं कारण तीपेक्षा कव्हरला 2 लागोपाठचे षटकार टोकल्यात. फलंदाज पाहतोय आपण यशला ज्याने आजच्या दिवसामध्ये फार चांगली बॅटिंग केली आहे. 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या संघाचा होता साहिलचा. 2 चेंडू 2 षटकार पाहायला मिळाले. खूप पारितोषिकं लागली जातात या दोन्ही संघांच्या माध्यमातून. आम्ही अनाउन्समेंट करू. पुन्हा एकदा तिसरा उडवायचा होता, फटका पसलाय, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद झालाय. योगेश होते त्या ठिकाणी आणि एकच जल्लोष करायला मिळालाय तो या कॅचचा. आणि जर कौसा संघ जिंकला तर श्रीमान रुपेश देसाईकर बायपास दाबाचे मालक यांच्या वतीने 3,333 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि स्वर्गीय शिवराम मामा यांच्या स्मरणार्थ बळीराम शेठ टकले यांच्या वतीने कौसा संघ जिंकला तर 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आता कॅश प्राईज मिळेल की जीपे मिळेल हे सांगणं फार कठीण आहे कारण जेव्हापासून मोदी सरकार आलं तेव्हापासून हे कॅश कमी व्हायला लागले. आता जीपेचा जमाना आला आहे, डिजिटल जमाना, जमाने के साथ चलो साथ साथ चलो. चला आता षटकारानंतर फलंदाज बाद झाला. राजकुमार पाटील आला ज्याने मागचा सामना 1 हाती जिंकून दिला. पहिलाच बॉल पाठीमागे सरकले, एजंट टेकन, लागोपाठचे 2 विकेट, बिग विकेट, बिग लॉस, टीम गावदेवी उंबारले. चला जरा विकेट हॅट्रिक एखाद्या गोलंदाजाने मिळवली तर कैलासवासी आशा सुनील पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. न्यू बॅटर प्रेम ज्युनियर मैदानामध्ये आलाय. मात्र गावदेवी उंबारली संघ लढवे आहे. ज्या संघाने 20 चेंडूमध्ये 88 धावा चेस केल्या तो संघ आहे, हे विसरता कामा नाही आपल्याला. जरूर मी सांगेन कौसा संघाने येते 83 धावा कुठल्यात. मात्र शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी चढ उतार येत असतात हे सांगणं फार कठीण असो. लाईन पाहावी लागेल. चुकीची लाईन आहे. लेफ्टी बॅटर्सला गोलंदाजी करणं फार कठीण असो. अशा वेळेला गोलंदाज पाहतोय आपण ओमकारला ज्याने 2 विकेट मिळवले, 2 षटकार आले, 2 विकेट मिळवले. मॅच मध्ये वापसी करून देणारा हा चेंडू पडले, त्यानंतर वाईट बॉल. पहिला षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला, फिल्डर दूरवरती आहेत, कॅचिटचा कॉल, टायमिंग सुरेख, षटकार. षटकात 20 धाबा आल्यात. विचार करा जर याच रनरेटने बनवल्या तर मग विजयापर्यंत पोहोचतील. पॉवर प्लेचं षटक होतं, हरकत नाहीये, 2 विकेट मिळाले. मात्र तरी सुद्धा तुम्ही ज्या धाबा बनवल्या, प्रेमला पाहतोय मैदानावरती, या संघाचा बॅकबोन आहे, संघाचा कणा आहे, पाठीचा कणा, तोच
सिनियर प्रेमला पाहतोय मैदानामध्ये, याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे सामन्याला काढणी देण्याची. दुसरीकडे ग्रामीण तेवढाच खेळलाय, ओपन गटातून सुद्धा तेवढाच खेळ दाखवणारा हा निलेश भोईरला पाहतोय. कालच्या दिवसात चेंजगे वडवली संघाला परास्त करण्यामागे मागे मात्र त्याचा सिंहाचा वाटा होता. तोचा डावकुरे आत्ताचा गोलंदाज पाहायला मिळतोय. विनोद विष्णू पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती या. निलेश भोईर पॉवर प्लेचे दुसरं षटक प्रेम भोईरच्या विरोधात फेकायचे. दोन्ही अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. ओ काय चेंडू होता, यॉर्कर. आणि मी मगाशी सांगितलं की जेव्हा आपण ग्रामीण खेळताना तेव्हा तर अनुभव येतोच, मात्र शहरी विभागातून खेळता तेव्हा मोठे मोठे खेळाडू असतात तिथे. त्या खेळाडू समोर खेळत असताना आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं. हा अनुभव आहे निलेश भोईरकडे आणि त्याने पहिला चेंडू यॉर्कर फेकला बुमरा स्टाईलने. बुम बुम बुमरा यॉर्कर पाहायला मिळाला. उंबारली संघ जिंकला तर विशाल पाटील जे उंबारलीचे त्यांच्याकडून 2000 रुपये मिळतील. दोन्ही संघाचे पाठीरागे चॅम्पियन कोण होणार, चमचमत्या ट्रॉफीवरती कोण आपलं नाव कोरणार. कारण तुम्ही जेव्हा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक उचलताना तेव्हा फार सर्वांना भावुक होते. कारण आपण पाहिलं जेव्हा शाळेमध्ये जाता तेव्हा एका मार्काने नंबर कमी आला तर चिंताग्रस्त होते. जेव्हा राजकारणामध्ये एका मताला, कारण एका मताने जेव्हा सीट पडते ना तेव्हा फार डोकेदुखी होत असते. यावेळेस फटका फसला, कॅचिटचा कॉल, कॅच कोण टिपणार, झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. तिसरा धक्का टीम गावदेवी उंबारलीला. चा अभिमान आहे आणि म्हणूनच तर या कल्याण डोंबिवलीच्या खाणीमध्ये जे कोहिनूर हिरे सापडले आपल्याला ते केतन म्हात्रे आणि ऋतिक पाटील आज ISPL मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण काल त्यांचे 2 संघ होते इथे, मात्र त्यांना खेळता आलं नाही आहे कारण त्यांना ISPL ने बंदी केलेली आहे. कारण एका फ्रँचायझी जेव्हा तुम्हाला मोठी बोली लावते ना तेव्हा तुम्हाला काही स्पर्धा सोडाव्या लागतात. काल केतन सुद्धा उपस्थित होता, ऋतिक सुद्धा उपस्थित होता. कारण आज कल्याण डोंबिवलीचे हिरे आज या देशाच्या 7 समुद्र पलीकडे पार केलेले आहेत. आणि केतन म्हात्रे विषयी मी निश्चित सांगेन की त्यांनी जे रेकॉर्ड केलाय 39 बाईक 6 4 व्हीलर विविध प्रकारचे पारितोषिक पटकावले, मात्र त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सध्या करतात खेळाडू. फिरून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगलं झालंय त्या ठिकाणी. एकेरी धाव मिळत असताना मगाशी केतनची चर्चा सुरू होती. ह्याच कौसा गावातून त्याचे मामाश्री राहतात. मामाश्रीने जरी त्यांना धडे दिले असले तरी एका खेळाडूला विसरता कामा नये. कारण केतनला पहिल्यांदा जर ओपनच्या टुर्नामेंटमध्ये कोणी खेळवलं असेल तर ते कौसागावचे गणेश म्हात्रे यांनी खेळवलंय. कारण आम्ही सातत्याने पाहिलं त्यांना मुंब्राच्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. हा गणेश म्हात्रेचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे केतनला घडवण्यामागे. कारण याच संघामध्ये त्याचे 3 भाचे आणि 1 मुलगा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ग्रामीण टेनिसची क्रिकेटची ओळख आणि फलंदाज बाद. निलेश भोईरने काम तमाम केलं. प्रेम भोईरचा 440 व्होल्टचा झटका लागलाय टीम गावदेवी उंबारली संघाला. गारज झालेला असतोय. लक्षात ठेवा, ज्या मागच्या 3 सामन्यामध्ये प्रेम भोईरची वादली खेळली पाहिली आपण, खास करून 2 सामन्यामध्ये. तिसऱ्या सामन्यात तो लवकर बाद झाला, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी 4थ्या सामन्यामध्ये तो लेग बिफोर पाचित पकडला गेला
आणि कौसा संघाने सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण निलेश भोईरला सुद्धा माहीत होती या विकेटची किंमत. ज्याप्रमाणे सध्या बाजारामध्ये सोन्याचा भाव आहे तशी या क्रिकेटमध्ये प्रेम भोईरला किंमत आहे. त्याची किंमत मात्र या ठिकाणी मी म्हणेन निश्चित निलेश भोईरने कमी केली की काय. मोठा धक्का दिलाय या टीमला. पुन्हा एकदा चांगला चेंडू गेलाय आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावा होतात. 2 दिवसीय टुर्नामेंटमध्ये ही लोकप्रियतेची शिखर गाठणारी स्पर्धा ठरली आहे आणि मी म्हणेन एकमेव स्पर्धा हे मैदान ठरले आहे की जेथे 2 दिवसामध्ये सर्वाधिक षटकार लागले या मैदानावरती. अंकित सांगतील आम्हाला. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जातोय आणि षटक संपलाय. दुसरा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा आल्या त्या 28. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा जरूर आल्या. 2 विकेट मिळवले. मात्र दुसऱ्या षटकामध्ये निलेश भोईरने केलेली ही गोलंदाजी प्रेम भोईरचं मिळवलेला मोठं विकेट आता ते त्यांना तारू शकतील का. सामना संपला नाही आहे कारण अद्याप 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जरी तुम्हाला 84 धावा बनवायच्या असल्या तरी सुद्धा आता दिल्ली अभी दूर आहे. स्वर्गीय काळूबाई पाटील यांच्या स्मरणार्थ ओमकार पाटील सिनियरला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवले. जेवढे पारितोषिकाची अनाउन्स करतोय तेवढे तुम्ही द्या, नंतर आमची पाटणा फुटतील. मॅच चालू करा. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण चौकार झाल्यात ते 69 आणि षटकार झाल्यात त्या 169. चला सामना सुरू करा. कौसा टीम नो मीटिंग प्लीज. वेळ नाहीये. निलेश भोईर लगेच सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ झाला तर एक फिल्डर आम्ही आतमध्ये घेऊ. लक्षात ठेवा आपण येथे कोणत्या संघावर अन्याय केला जाणार नाहीये कारण 5 षटकं तुमच्यासाठी ठेवल्यात आयोजकांनी. नाहीतर फायनलचा सामना 5 षटकांचा पाहायला मिळत नाहीये हे लक्षात ठेवा. पहिलाच बॉल थोडीशी गती परिवर्तन केली. डॉट बॉल आलाय. फलंदाज पाहतोय स्ट्राईक वरती आपण साहिलला पाहतोय आपण. ओ स्क्वेअर लेगला फिरून घ्यायचं होतं. हा साहिल आहे ज्याने मैदानावरती 5 बॉल मध्ये 5 षटकार ठोकल्यात. एकूण 6 मारले. निश्चित 5 चेंडू 5 सलग मारले. त्याच्यानंतर 1 षटकार दुसऱ्या ओव्हर मध्ये मारला. म्हणजे 6 बॉल वरती 6 षटकार ठोकणारा फलंदाज आता थोडासा संभ्रमात पडलाय की आता काय करायचंय. बॅटकटचा इशारा आलाय. 1 धाव मिळाली आहे. 1ने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. सामना अतिशय चुरशीचा व्हायला पाहिजे होता मात्र अद्याप वेळ गेली नाही आहे. 29 धावा लागल्यात. स्कोरबोर्ड वरती 3रं षटक मार्गस्थ असताना ज्युनियर ओमकारला पाहतोय. ओ क्लीन बॉल. यू मिस. आय डेफिनेटली इट. बॅट्समॅन गॉन. 1 more विकेट डाऊन. सांगितलं डिजिटल जमाना आहे. कॅशबॅक कॅश पाहायला मिळत नाहीये. पेटीएम एटीएमचा जमाना आलाय आणि आता वाडेकरच्या संध्याताई श्याम कापसे वाडेकर यांच्या वतीने जर कौसा संघ जिंकला तर 3000 रुपये आहेत आणि 1000 रुपये जगन्नाथ ट्रिप कडून आहेत. माईक मध्ये सांगा. सांगलं ताई आम्ही हरकत नाहीये. आमचं काम आहे सांगायचं पण तुमचं काम ठेवा की आता पारितोषिकं लावल्यात तेवढी पाठवून द्या.
इट्स वाईड बॉल. पण तुम्ही जेव्हा पारितोषिकं लावताना तेव्हा जरी आम्ही सांगितलं खेळ सुरू असला तरी बॅटर बॉलरच्या ध्यानात असतं. सामना संपल्यानंतर आम्हाला विचारतात की आमचं कॅश प्राइज गेलं कुठं. चला एकच धाव मिळाली आहे. सामन्यावरती पूर्णपणे दबाव निर्माण केलाय टीम कौसा संघाने. मी काल सुद्धा सांगितलं की एक काळ होता कौसा संघाचं नाव क्रिकेटमध्ये फार कमी होतं. गणेश म्हात्रे, फौजदार किंवा गायकर सारखे खेळाडू हे सुरुवातीला ओपन खेळायचे, ग्रामीण कमी खेळायचे. मात्र जसे त्यांनी ग्रामीणकडे लक्ष दिले, नवीन नवीन खेळाडू घडवले आणि आज कौसा संघ या 2 वर्षापासून ग्रामीण टेनिसमध्ये त्यांचं नाव भरपूर झालं. षटक समाप्त होतोय. 3रा ओव्हर संपलाय. धावा झाल्या ते एकूण फक्त 32. आता करायचे आहेत 12 बॉलमध्ये 12 चेंडू 52 धावा. आता बॅटर कमी राहिला. टॉपचे फलंदाज बाद झाले. तब्बल 5 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे तळाचे फलंदाज आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा केली जाईल का? हो चांगला बॉल अगदी कोलवट टप्प्याचा. निलेश भोईर पुन्हा एकदा आलाय. हा सर्वांना विनंती आहे की आपण सामना संपल्यानंतर कोणताही संघ जिंकून द्या. स्टंपला हात लावू नका, नाहीतर 3000 रुपये कट केले जातील. हा कॅमेरा आहेत का? तर लावू ते थोडे दिवसात. ग्रामीणमध्ये कॅमेरा सुद्धा लावले जातील कारण हे आपलं कल्याण डोंबिवली ग्रामीणचं क्रिकेट आहे. हो पटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेचलाय. षटकार. चला आता षटकार टोकलाय साहिल. षटकार टोकत असताना मॅच मध्ये शिरकाव करेल का संघ? हो पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. चेंडूची लाईन पाहावी लागेल. चला आता पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. पारितोषिक भरपूर आलेले आहेत कारण आपापल्या संघाचे पाठीराखे आहेत जे आपल्या संघाला लीड करण्यासाठी येतात. संघाचा उत्साह वाढवण्याचं काम त्यांच्या वतीने केलं जातं. अद्याप 46 धावांची गरज आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. आता लॉंग लेगच्या दिशेला फिल्डर आल्या तोपर्यंत चेंडू सीमा पार. चौकार. गुड शॉट. थँक्यू. 42 धावसंख्येची आता गरज आहे. चला आता नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला वाईड बॉल. पंच वाईडचा इशारा करत असताना पाजे यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी आहे आणि अंकित त्यासाठी काम करतात. कॅमेरामॅन चांगलं वर्क आहे तुमचं. क्लिअरिटी विथ क्वालिटी असा संगम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि पुन्हा एकदा षटकार डीप मिड विकेटला ठोकलाय. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. मध्ये 35. सामना संपला नाहीये. 7 चेंडू 35 धावा. सामन्याला काटणी मिळेल का? शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर केलाय. चेंडू डॉट.
यास शेवटचा बॉल होता, एखादा चौकार षटकार आला असता तर आणखीन मॅचला मजा आली असती, मात्र चेंडू डॉट गेलाय. त्यामुळे आता 6 मध्ये बनवायचे आहेत, त्या तुम्हाला 6 चेंडू आणि 35 धावा. चला पुन्हा एकदा ज्यांचा वाढदिवस आहे वाडेघरच्या संध्याताई श्याम कापसे यांच्या वतीने संघ जिंकला तर 3000 रुपये आहेत, ते तुम्हाला पेटीएम करतील किंवा गुगल पे करतील. संघ जिंकला तर आता जिंकेलाच हरकत नाही आहे. आणि 1000 रुपये जगन्नाथ ट्रिप कडून सुद्धा आहेत. ओके, भंडारली गावचे प्रेमनाथ दादा पाटील यांचं आगमन झालंय, मंचावरती या आपण. स्वागत आहे, स्वागत आहे. पहिलाच बॉल हॅलो चेक. चला पहिला चेंडू डॉट फेकण्यात आलाय. गोलंदाज कल्पेश गोवारीला पाहतोय. केजी पुन्हा एकदा फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित नाहीयेत. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. फक्त आता या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे, त्यामुळे आता सामना पूर्णपणे कौसा संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कालचा दिवस सुद्धा या संघाने गाजवला, मात्र आजचा दिवस गावदेवी उंबारली संघाच्या नावावरती राहिलाय. जो संघ आज क्वालिफाय झालाय टॉप 8च्या गटातून. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न नाही. आता 1 मोर डॉट डिलिव्हरी. सर्वांचा आपण निश्चित आभार मानू. आमचे आयोजक शक्ती पाटील, सोमनाथ पाटील, प्रमोद पाटील, विकी पाटील, किशोर पाटील, अक्षय पाटील, बंटी गुंड, जीवन पाटील, विराज पवार, राकेश पाटील, कामेश पाटील, सुमित पाटील, निखिल मोकाशी, करम पाटील आणि मनीष पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी मात्र ही स्पर्धा भरवली आणि चांगल्या प्रकारे त्याचं नीटनेटकं आयोजन केलं. निलेश भोईर झेल खाली आहे आणि झेल साधा सोपा सोडला जातोय. लास्ट बॉल या स्पर्धेमध्ये पाहतोय अतिशय चांगल्या आयोजकांची मेहनत राहिली आहे की त्याने खूप चांगली मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी केली आहे. मी म्हणेन कारण या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट राहिली. कोणत्याही प्रकारचा वादविवाद राहिला नाही आहे. पंचांची कामगिरी अतिशय चांगली झाली आहे. खास करून आमचे श्रीनाथ पाटील नागाव आणि प्रमोददादा पाटील भंडारली, त्याचबरोबर शक्ती पाटील, विकी पाटील यांची सुद्धा कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी पाहायला मिळाली. लास्ट टू गो शेवटचा चेंडू आहे आणि आता स्टंप कोणी उचलू नका, खास करून टीम कौसा संघ. ओके, आता विजयाच्या अगदी जवळ आलाय संघ. फक्त औपचारिकता चॅम्पियन संघ पहा मिळेल या स्पर्धेतील. 2025 मधील हा चॅम्पियन संघ पहा मिळतोय आपल्याला. टीम कौसा संघ चॅम्पियन ठरलाय. डीजे बजावा भी.